सर, आपण सर्कलसाठी एक थोडक्यात परिचय सांगा सुरू करा. मी डॉक्टर संजय रामराव रोडगे, माझी पत्नी डॉक्टर सविता संजय रोडगे या ठिकाणी रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणुकीसाठी उभी आहे आणि पंचायत समितीसाठी प्रभाकरराव गजमल हे डासाळा सर्कलमधून पंचायत समितीसाठी उभे आहेत. जनतेत थेट संपर्क असलेले उमेदवार म्हणून आपली कशी ओळख निर्माण झाली? मागच्या 32 वर्षापासून आम्ही रोडगे कुटुंबीय आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या सेवेमध्ये आहोत. त्यासोबतच मागच्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जनतेच्या सेवेमध्ये आहोत आणि मागच्या 3 वर्षापासून मार्केट कमिटीच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आमची सेवा बजावत आहोत आणि त्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये आमचं एक चांगला परिचय त्या ठिकाणी आहे आणि एक समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं कुटुंबीय म्हणून रोडगे कुटुंबियाचं नाव या ठिकाणी आदराने घेतलं जातं. आपण कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागणार आहात? माझं मतच हे आहे की निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरच लढल्या गेल्या पाहिजेत. मागच्या 10 वर्षामध्ये जे विरोधी पक्षांनी कुठलाही विकास या पूर्ण मतदारसंघात केलेला नाहीये. यांनी यांचे स्वतःचे जे जिल्हा परिषदचे फंड आहेत आणि इतर फंड आहेत ते इतर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातनं इतर तालुक्यामध्ये पर्सेंटेज घेऊन विकलेले फंड आहेत आणि गावामध्ये त्यांनी पैसे न टाकता त्यांना जास्त आर्थिक कमाई व्हावी म्हणून इतरत्र त्यांनी त्या ठिकाणी फंड त्यांचे विकलेले आहेत. याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि इथला फंड याच ठिकाणी वापरला गेला पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आज ह्या सेलू शिंदे टाकळी रस्ता जो आहे तो सिमेंटीकरण करण्याचं आम्ही दिदींकडे प्रपोजल दिलेलं आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये सिंचनाची व्यवस्था ज्या पद्धतीनं या गावांमध्ये 16 गावामध्ये नाहीये तर लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून म्हणजे इकडनं जायकवाडीचा प्रोजेक्ट आहे, इकडनं लोअर दुधना प्रोजेक्ट आहे, पण दोन्हीच्या मधला भाग पूर्णपणे कोरडा आहे, सिंचनापासून वंचित आहे. तर या भागाला न्याय देणं आणि सिंचन क्षेत्रामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मागच्या 4 वर्षापासून आम्ही प्रयत्नशील आहोत. आपला निवडून आल्याच्या नंतर म्हणजे पुढील येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये कुठल्या विकास कामाचा म्हणजे स्पष्ट आराखडा असेल? आत्ताच मी सांगितलं सिंचन क्षेत्र आहे, दळणवळण क्षेत्र आहे, आमच्या सगळ्या तालुक्यातल्या आमच्या सर्कलमधल्या अंगणवाड्या आम्हाला डिजिटल आणि स्मार्ट अंगणवाड्या करायच्या, आम्हाला शाळा त्या ठिकाणी सुंदर शाळा करायच्या आहेत. त्यासोबतच आरोग्य केंद्र जे आहेत प्रत्येक गावामध्ये ते सुद्धा आधुनिक आरोग्य केंद्र करून त्या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे. गावचे रस्ते नाल्या हे तर त्या विकासामधून होतच असतात, परंतु या सर्व गोष्टींना प्राधान्य देऊन गावामध्ये शेतीला पूरक उद्योग व्यवसाय कसे उभे करता येतील ते सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून या ठिकाणी शेतकऱ्याला शेतीच्या मालासोबतच इतर मालाचं त्यांना उत्पन्न या ठिकाणी सोबत भेटावं आणि जो आत्महत्याग्रस्त म्हणून जो कलुषित झालेला हा जो भाग आहे त्याला वेगळी कलाटणी देऊन विकासाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील. रवळगाव सर्कल मधील जनतेला शेवटचा संदेश काय द्याल? जनतेने फक्त विकास या मुद्द्यावरच त्यांनी मतदान केलं पाहिजे. आम्ही मागच्या 30 वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये काय काम केले आणि काय विकास केलेला आहे हे जनतेने लक्षात घ्यावं. नुसत्या भूलथापा देणाऱ्या लोकांना, मागच्या 10 वर्षात एकही काम या ठिकाणी न करणाऱ्या माणसाला त्यांनी कुठेही उभं राहण्याचा थारा त्यांनी त्या ठिकाणी देऊ नये, एवढाच एकमेव संदेश या ठिकाणी देईल. धन्यवाद.